नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रोशनीज किचनमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत एक नाश्त्याची एकदम भन्नाट रेसिपी शेअर करणार आहे, जी की लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच फार आवडते. आणि सकाळी शाळा असल्यामुळे मुलांना सकाळी नाश्त्याला काय करावं याची घाई गडबड असते किंवा लवकर सुचत नाही, त्यासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तर आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया. मी एका भांड्यात एक अंडं फोडून घेतलेलं आहे. त्यानंतर ती विस्करने असं फेटून घेणार आहे. तुम्ही इथे चम्मचचा पण वापर करू शकता आणि तुम्ही इथे एक अंड्याऐवजी 2 अंडे पण इथे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहे. थोडासा बारीक कट केलेला कांदा याच्यात टाकायचा आहे. त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो पण याच्यात घालणार आहे मी आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची. तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून मुलांना खाऊ घाला. तुमच्या मुलांना देखील हे फार आवडेल आणि हा ब्रेकफास्ट ते एकदम पोट भरून करतील. वरतून अजून थोडी हळद टाकली आहे आणि अगदीच चिमूटभर मी लाल मसाला टाकला आहे. तुम्ही इथे अजून लाल मसाला किंवा हिरवी मिरची अजून वाढवू पण शकता, तर तुमच्या घरात अजून मुलं किंवा तिखट खात असतील तर. वरतून चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण एकदा मिक्स करून घेणार आहे मी. तर हा ब्रेकफास्ट बनवायला एकदम सोपा आणि याला वेळ पण कमी लागतो, त्यामुळे सकाळी घाई गडबडीत बनवायला एकदम परफेक्ट रेसिपी आहे हे. सगळं एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर इथे माझं पोळ्यांचं पीठ उरलं होतं एका चपातीचं, तर मी इथे एक चपाती लाटून घेणार आहे किंवा तुमच्याकडे जर एक रेडी चपाती असली तरीही इथे चालणार आहे. नंतर आपण जसं चपाती लाटतो तशीच इथे पीठ लावून सुरुवातीला लाटून घेणार आहे. त्यानंतर इथे तेल आणि पीठ लावून जसं आपण चपातीसाठी ट्रायंगल बनवतो तसंच मी इथे करून घेणार आहे आणि एक चपाती मस्त लाटून घेणार आहे. तर नॉनव्हेज लवरसाठी स्पेशली ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे. आता माझी मुलगी ती रोज सकाळी स्कूलला जाताना बॉईल अंडं खाते किंवा एक साधा ऑमलेट खाते, तर त्याहीपेक्षा जास्त पोट भरणारं आणि हेल्दी म्हणजे ही जी रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे ती आहे. तर ही घरात मोठ्यांना पण ही रेसिपी फार आवडेल जर तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवली तर. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी मी इथे एक चपाती लाटून घेणार आहे. इथे मी जास्ती मोठी चपाती लाटली नाही आहे. तुम्हाला जर मोठी चपाती लाटायची असेल तर तुम्ही इथे मोठी चपाती पण लाटू शकता. आणि जर तुम्ही मोठी चपाती लाटली तर इथे तुम्ही 2 अंडे घ्या. इथे मी एकच छोटी चपाती लाटली, त्यामुळे मी इथे एकच अंडं वापरणार आहे. आणि माझ्या चॅनलला अशाच तुम्हाला भरपूर रेसिपीज बघायला भेटणार आहे. तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्ससोबत शेअर पण करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबातच विसरू नका. तुम्हाला अजून अशा भरपूर रेसिपीज बघायला भेटतील माझ्या चॅनलला, किंवा तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगू शकता तुम्हाला अजून कुठली रेसिपी बघायला आवडेल. तर जशी आपण आपली नॉर्मल चपाती भाजतो तशीच आपल्याला इथे पण ही चपाती भाजून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवते मी त्याप्रमाणे. दोन्ही बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे व्यवस्थित. थोडं थोडं तुम्ही तेलाचा इथं हात लावला चपातीला, थोडं थोडं तेल लावलं तरीही इथे चालणार आहे. आता ह्या चपातीचं आपल्याला एक असं आहे की दोन्ही बाजू जेव्हा आपण व्यवस्थित भाजतो त्यानंतर जी वरची बाजू असते ना ती आपल्याला थोडीशी अशी कडक भाजायची, म्हणजे थोडीशी तिला क्रिस्पीनेस यायला पाहिजे, असं थोडीशी क्रिस्पी झाली पाहिजे एक साईड. त्यामुळे इथे मी मध्ये मध्ये थोडासा तेलाचा बोट लावते. जी बाजू तुम्हाला वरची दिसते त्या बाजूला मी थोडं थोडं तेल लावलेलं आहे बोटांनी. आणि आता बघू शकता तुम्ही साईड पलटून घेतली आहे. माझी खालची बाजू पण व्यवस्थित भाजली गेली आहे आणि जी वरची बाजू होती तर ती आता मी थोडी क्रिस्पी करून घेणार आहे. इथे गॅस मी कमी करून दिला आहे. त्यानंतर जे आपण अंड्याचं जे मिश्रण बनवलं होतं ते आता इथे वरतून आपल्याला टाकायचं आहे. व्यवस्थित टाकायचं आहे. पूर्ण चपातीला हे मिश्रण लागलं पाहिजे असं आपल्याला हे सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. इथे मी उचगणीच्या मदतीने असं सगळीकडे पसरून घेते आहे. आणि पसरवताना ते जर खाली तव्यावर आलं तरीही चालणार आहे. व्हिडिओत दिसतंय तशाप्रमाणे सगळ्या बाजूने आपल्याला असं पूर्ण चपातीवर असं पसरून घ्यायचं आहे. किंवा मी तर असं नंतर तवाच गोल फिरवून घेतला होता, म्हणजे की तो पूर्ण चपातीला आपलं ते मिश्रण व्यवस्थित लागेल.
तर इथे फक्त 1.5 ते 2 मिनटं लागतील तुम्हाला. इथे पूर्ण गॅस कमी केला आहे म्हणून खालून आपली चपाती जळेल किंवा काय असं काहीच होत नाही. आता खालची बाजू पण व्यवस्थित झाली आहे आणि बरोबर 1.5 ते 2 मिनटानंतर हे होऊन जातं. आता वरतून तुम्हाला वाटत असेल की थोडंसं इथे अजून पूर्ण फ्राय किंवा पूर्ण भाजलं गेलं नाही आहे, बट जेव्हा तुम्ही साईड चेंज कराल तर तेव्हा हे एकदम व्यवस्थित चपातीला लागून जातं. आता बघू शकता तुम्ही, जी खालची बाजू होती ती व्यवस्थित एकदम छान दिसते पण आहे. त्याच्या दिसण्यावरूनच तुम्हाला समजत असेल की ही बाजू एकदम छान क्रिस्पी भाजली गेलेली आहे. आता खालची बाजू पण मी मंद गॅसवरच 2 मिनटं होऊ दिली. तर 2 मिनटानंतर जे एक ऑमलेट जे म्हणतो आपण जसं रेडी होतं तसंच खालची बाजू आता रेडी झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे. बनवायला तर तुम्ही बघितलीच किती सोपी आहे आणि काहीच जास्त इन्ग्रेडियंट्स लागलेले नाही. तर मी आता सगळ्या बाजूने थोडं थोडं तेल पण सोडून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे एकदा पलटून घ्यायचं. मी तुम्हाला दाखवते हे पलटून. तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं रेडी झालं आहे. बट थोडंसं कच्चं वाटलं त्यामुळे मी परत एकदा पलटून घेतलं आणि अजून एखादा मिनटं मी व्यवस्थित भाजू देणार आहे. हा इतका हेल्दी आणि पोटभर नाश्ता आहे. कारण कधी कधी काय होऊन जातं की आता माझ्या मुलीचंच मी तुम्हाला उदाहरण देते की ती अजून लहान आहे. कधी कधी ती टिफिन पूर्ण खाते, कधी कधी ती अर्धाच टिफिन खाते. बट सकाळचा जो नाश्ता असतो ना, तर हे त्याच्यावर पण डिपेंड असतं. कारण सकाळी घाई होऊन जाते आणि घाईमध्ये हा ब्रेकफास्ट बनवायला एकदम इझी आहे. आणि जर घरून ब्रेकफास्ट जर ते पोटभर करून गेले ना, मग स्कूलमध्ये त्यांचं टिफिन खायचं पण जास्त टेन्शन नसतं त्यामुळे. आणि मुलांना कधीच बिना ब्रेकफास्टच्या स्कूलला पाठवायचं नाही. ब्रेकफास्ट खूप इम्पॉर्टंट असतं त्यामुळे. आता त्याची साईड भाजल्या गेल्यानंतर मी याला फोल्ड करून घेतला आणि फोल्ड केल्यानंतर सुद्धा पुन्हा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजते. म्हणजे जो क्रिस्पीनेस आहे ना, तर तो एकदम छान राहील त्या चपातीला. तुम्ही बघू शकता आपलं रेडी झालेलं आहे आणि किती छान पण दिसतं आहे. तर आता मी लगेच गरमागरम हे सर्व करते. खूपच गरम होतं हे, बट मुलीला खायची पण खूप घाई झालेली होती त्यामुळे मी तिला हे असं कट करून देणार आहे. तर तुम्ही हे टोमॅटो सॉससोबत पण असं डायरेक्ट खाऊ शकता. एक एक घास तोडून जरी खाल्ला तरीही चालेल, पूर्ण रोल करून खाल्ला तरीही चालेल, किंवा मी व्हिडिओमध्ये जसं दाखवते आहे असे त्याचे 2 पार्ट्स करून घ्यायचे आणि जसं फ्रँकी कसं असतं आपलं फ्रँकी रोल, तसं रोल करून मध्ये टोमॅटो सॉस जरी टाकला तरीही चालेल. किंवा तुम्ही ह्या रेसिपीला काय नाव द्याल तर मला तुम्ही ते पण सांगू शकता कमेंटमध्ये की ह्या रेसिपीला काय नाव द्यायचं. किंवा जर तुम्ही आता हे जे मी असं रोल करते हे जसं फ्रँकी राहतं आपलं, तर त्याच्यासारखाच हा रोल आहे. एक अंडा रोल पण आपण याला म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे. बघू शकता किती छान टेस्टी दिसतं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, कसा वाटला माझा हा व्हिडिओ मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला अजिबातच विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.